दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दरवर्षी या काळात ज्योतिबाचा डोंगर चांगभलाच्या जयघोषाने आणि गुलालच्या उधळणीने न्हावून निघतो. पण यंदा या उत्साहावर वादाचं सावट पसरलंय. सोमवारी 23 मार्चला अख्खा डोंगर शांत होता. व्यापारी असोसिएशनने कडकडीत बंद पाडला होता. या शांततेचं कारण होतं रविवारी घडलेला एक धक्कादायक प्रकार. सासनकाठी घेऊन आलेल्या भाविकांना पुजाऱ्यांनी मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि खळबळ उडाली. नक्की काय घडलं त्या दिवशी? पुजाऱ्यांचे आरोप काय आणि ग्रामस्थांचं उत्तर काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचं सत्य जाणून घेणार आहोत. रविवारी परिते तालुका करवीर गावची मानाची सासनकाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल झाली. वाजत गाजत गुलालाची उधळण करत भाविक जल्लोषात मंदिरात प्रदक्षिणा घालत होते. पण चौथ्या प्रदक्षिणेवेळी अचानक वाद उफाळला. हा वाद इतका विकोपाला गेला की पुजाऱ्यांच्या एका गटाने भाविकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नाही तर काही भाविकांच्या डोक्यात नारळ मारल्याचे आरोप झाले. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा सुरू झाली. आता पाहूयात पुजाऱ्यांचं यावर काय म्हणणं आहे. पुजाऱ्यांच्या दाव्यानुसार मद्यधुंद तरुण पुजाऱ्यांचा आरोप आहे की सासनकाठी सोबत आलेले काही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. रविवारी आरतीचे मानकरी असलेल्या ढोले यांची टोपी उडवण्यात आली. तसेच पुजारी आणि मानकऱ्यांच्या अंगावर गुलाल खोबऱ्याच्या वाट्या फेकून मारल्या गेल्या. पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा वाद मिटवण्यासाठी जेव्हा त्यांना देवस्थान कार्यालयात बोलवले तेव्हा तिथे तरुणांनी गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या तोडल्या, एका कर्मचाऱ्याचा शर्ट फाडला आणि मारहाण केली. पुजाऱ्यांनी स्पष्ट केलं की हा राग संपूर्ण गावावर नाही तर त्या विशिष्ट मद्यधुंद तरुणांवर होता ज्यांनी मंदिराच्या पावित्र्याचा भंग केला. दुसरीकडे परिते गावाच्या भाविकांनी आणि सरपंचांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांचा दावा आहे की गावकऱ्यांनी सांगितलं या काळात संपूर्ण गावात शाकाहारी यात्रा असते. गावात दारू, चिकन, मटण यावर या काळात बंदी असते. गाव पूर्णपणे शाकाहारी पाळतो. मग तरुण दारू पिऊन येतीलच कसे? सरपंचाच्या मते पुजाऱ्यांनी विनाकारण शिवीगाळ केली. जेव्हा वाद मिटवायला गेलो तेव्हा उलट आम्हालाच फोडण्याचा प्रयत्न झाला. मारहाणीमुळे तरुण पळून गेले आणि 4-4, 5-5 वर्षाच्या लहान मुलांच्या हातात मानाची सासनकाठी राहिली. त्यांना काय करावे हे सुचत नव्हते. सरपंच पाटील यांनी सांगितलं की पुजाऱ्यांनी मला एका खोलीत बंद केलं आणि अट घातली की पोरांना घेऊन या तरच तुम्हाला सोडू. पुढील वाट टाळण्यासाठी सरपंच पाटील यांनी दबावाखाली माफीनामा लिहून दिला. या घटनेनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत 18 पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. सोमवारी डोंगरावर शांतता होती तर परिते गावात निषेध मोर्चा काढण्यात आला. पण इथे प्रश्न असा उपस्थित होतो की ज्यावेळी हा राडा झाला त्यावेळी तिथे पोलीस उपस्थित होते. मग हे प्रकरण इतक्या टोकाला जाईपर्यंत पोलीस काय करत होते? मित्रांनो, ज्योतिबा मंदिर, ज्योतिबा डोंगर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. सासनकाठी हा भक्तीचा मार्ग आहे, पण तिथे झालेली ही हिंसा दुर्दैवी आहे. पुजाऱ्यांनी संयम राखायला हवा होता की भाविकांनी शिस्त पाळायला हवी होती? हा वादाचा विषय असला तरी यामुळे सर्वसामान्य भाविकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणाची सत्यता पोलीस तपासात समोर येईलच, पण अशा घटनांमुळे आपल्या संस्कृतीला आणि परंपरेला गालबोट लागतंय हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? या वादाला नेमकं जबाबदार कोण? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्योतिबाच्या यात्रेच्या अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.